सुरुवात कधी झाली होती त्याची, आणि अजून एक ब्रँड अँबॅसेडर होता दरवाजा बंद अभियानचा. कोणी सांगू शकेल का? हां, 2017 एक्झॅक्ट तारीख आय थिंक 30 मे 2017. आणि हां, अनुष्का शर्मा, राईट. आपण टी व्हीला जाहिरात पाहायचो पा. हां, राईट. 30 मे 2017चा आहे दरवाजा बंद अभियान. अनुष्का शर्मा आणि अमिताभ बच्चन हे दोघं ब्रँड अँबॅसेडर होते. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही, लक्षात राहत नाही. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. वाचन करा, लिहून काढा, कसंही काही करा, पण लक्षात ठेवा. ओके. तर पहा, थोडंसं आपण अर्थसंकल्पाबद्दल बोलूयात. 2024चा जो अर्थसंकल्प झाला महाराष्ट्र राज्याचा, त्यामध्ये महिला आणि बालकांसंदर्भात काही प्रमुख तरतुदी केल्या गेल्या आणि त्या तरतुदी आपण पाहूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची 2024च्या अर्थसंकल्पातली जी गोष्ट होती ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कोणती? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रमुख तरतूद माहिती आहे ना? कधी झाली सुरुवात? बरोबर. सुरुवात कधी झाली? आणि बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ते सगळ्या टाईप करा. चला, त्याचं एज ग्रुप, त्याच्या मर्यादा काय आहेत, किती पैसे मिळणार आहेत, सगळं. 28 जून, बरोबर. जुलै कोण म्हणते? 28 जून आहे, जुलै नाही. एकवीस ते 65, बरोबर. 28 जुलै नाही, जून आहे. 28 जून. जून 2024ला सुरुवात झालेली. 21 ते 65 एज ग्रुप आहे. 1500 रुपये मासिक मिळणार आहेत. त्याचबरोबर क्रायटेरिया, मर्यादा कोणाला मिळणार आहे? हां, आणि कोणत्या राज्याच्या धर्तीवर ही योजना राबवली गेली? म्हणजे या आपल्या महाराष्ट्र राज्यापूर्वी कोणत्या राज्याने ही योजना राबवली? बरोबर. तर 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना, हे पण टॉपिक लक्षात ठेवा की 2.5 लाखापर्यंत उत्पन्न ज्यांचं आहे त्या महिलांनाच या योजनाचा जे लाभ आहे ते मिळणार होता. तर मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची सुद्धा तरतूद अर्थसंकल्प 2020 मध्ये करण्यात आलेली आहे. हां, बरोबर. तर राज्यातल्या ज्या मुली आहेत त्यांना पदवी आणि पदविका म्हणजेच पदवी शिक्षण आहे ते मोफत शिक्षण देण्याची जी घोषणा आहे ती या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे अशा मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणती योजना? मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण. यासाठी सुद्धा अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर.